नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मराठी गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. वास्तूमध्ये गायीच्या मूर्तीचे महत्त्व. भारतीय पौराणिक कथेनुसार कामधेनू किंवा वैश्विक गाय ही समुद्र मंथनाच्या वेळी किंवा वैश्विक महासागर मंथनाच्या वेळी उगम पावली आणि ज्यांना ती ठेवण्यासाठी भाग्यवान होते त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. चमत्कारिक गायीची मालकी मिळविण्यासाठी युद्धे लढली गेली. वास्तू मान्यतेनुसार कामधेनूची मूर्ती घरी आणणे शक्यतो ज्यामध्ये इच्छा पूर्ण करणारी गाय तिचे वासरू नंदिनी सोबत असते त्यामध्ये नशीब, समृद्धी आणि सर्वांगीण कल्याणाची खात्री असते. तुमची इच्छा पूर्ण करण्याव्यतिरिक्त तुमचे घर, मातेची प्रतिमा, कामधेनू तुमच्या घरातील सर्व आजार दूर करते असे मानले जाते. सुरभी, कामधुग, कमधुग आणि सावळा यांसारख्या विद्वानांनी ओळखल्या जाणाऱ्या कामधेनूच्या मूर्तीला ठेवल्याने आरोग्य, मानसिक ताण आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळण्यास मदत होईल. कारण वैश्विक गाय पोषण, शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. पुराणानुसार कामधेनू ही अद्भुत शक्ती आणि प्राप्ती असलेली देवी आहे आणि सर्व आज जगातील गुरेढोरे कामधेनूचे वंशज आहेत. संपत्तीची देवी लक्ष्मी, ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वती आणि शक्तीची देवी दुर्गा. कामधेनू गायीची मूर्ती या सर्व गुणधर्मांना एकत्रित करणारी शक्ती म्हणून पाहिले जाते. मानसिक, शारीरिक, भावनिक किंवा आर्थिक सर्व प्रकारच्या आजारांवर एकच इलाज. घरी गाय आणि वासराची मूर्ती ठेवण्याचे वास्तुनिर्देश. वास्तू नियमांनुसार कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती ठेवण्यासाठी तुमच्या घराची ईशान्य दिशा, ईशान कोन हे आदर्श ठिकाण आहे. ईशान कोन हे हिंदू मान्यतेनुसार देवांसाठी राखीव असलेले पवित्र स्थान असल्याने सर्व देवतांना वाहून नेणारी कामधेनू गायीची मूर्ती ईशान्य दिशेला ठेवणे हा उत्तम पर्याय आहे. जर हे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तरेला किंवा पूर्वेला कामधेनू गायीची मूर्ती ठेवू शकता. तुमच्या कामाच्या ठिकाणी कामधेनू गायीच्या मूर्ती ठेवताना हेच वास्तू नियम लागू होतात. घरी गाय वासराची मूर्ती ठेवण्यासाठी उत्तम खोली. जर तुमच्या घरात पूजा करण्यासाठी खोली असेल, जी सामान्यतः हिंदू घरांमध्ये आढळते, तर वास्तू नियमांनुसार कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्यासाठी ते सर्वोत्तम ठिकाण असेल. तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावरही गायीची मूर्ती ठेवू शकता. हिंदू घरांच्या प्रवेशद्वारावर गुरे ठेवणे सामान्य आहे, विशेषतः ग्रामीण भागात. गायी ही घरातील संपत्ती आणि समृद्धीची साक्ष म्हणून उभी आहे. कामधेनू गायीच्या मूर्तीसाठी सर्वोत्तम साहित्य. 2 पैशांपासून सुरुवात करून वासरू आणि गायीच्या पुतळ्या विविध प्रकारच्या साहित्यात तसेच किमतीच्या श्रेणीत उपलब्ध आहेत. ज्यांना हे परवडेल त्यांच्यासाठी चांदीची बनलेली कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्याची शिफारस केली जाते. विशेषतः ती तुमच्या पूजेच्या खोलीत ठेवावी. चांदीचे वासरू आणि गायीच्या मूर्तीच्या आकारानुसार त्याची किंमत हजारोंमध्ये असू शकते. तुमची गाय आणि वासराची मूर्ती बनवण्यासाठी तुम्ही पितळ किंवा तांब्यासारख्या अधिक परवडणाऱ्या साहित्याची निवड देखील करू शकता. तुमच्या प्रवेशद्वारावर स्थापित करण्यासाठी तुम्ही मूळ पांढऱ्या संगमरवरी गायीची मूर्ती देखील मिळवू शकता, जी भारतातील ग्रामीण घरांमध्ये अगदी सामान्य आहे. तुम्हाला आजकाल सिरेमिकपासून बनवलेल्या गाय आणि वासराच्या मूर्तीही मिळू शकतात. ऑनलाईन सहज उपलब्ध आहेत. मातीची गायीची मूर्ती वास्तूनुसार ठेवल्यास ती तितकीच चांगली असते. कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती घरात ठेवल्याने फायदा होतो. एकंदर आरोग्य आणि कल्याणाचे वाहक. गाय आणि वासराच्या मूर्ती तुम्हाला तुमच्या घरात खालील सकारात्मक प्रभाव आणण्यास मदत करतील. आरोग्य, संपत्ती, समृद्धी, शांतता, यश, सकारात्मकता. ज्या घरांमध्ये जोडप्याला मुले-मुळात अडचणी येत आहेत, त्यांच्यासाठी गाय आणि वासराच्या मूर्ती उपयुक्त असल्याचे मानले जाते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.